नमस्कार, मी स्वप्ना thehealthsite.com मधून. ऑक्टोबर हा महिना ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस महिना आहे आणि ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेसच्या विषयी मी डॉक्टर सुमित शाह, ऑन्कोसर्जन, आणि उज्ज्वला राजे यांनी ब्रेस्ट कॅन्सरवर मात केली यांच्याशी बोलत आहे. आणि आज मी त्यांना विचारणार आहे की हे त्यांनी कसं केलं, ब्रेस्ट कॅन्सरवर त्यांनी कशी मात केली. आणि डॉक्टर शाह, तुम्ही आधी मला सांगा की त्यांचं ब्रेस्ट कॅन्सर कसं डिटेक्ट झालं आणि ते तुमच्याकडे आले तेव्हा काय झालं. ब्रेस्ट कॅन्सरच्या त्यांनी मॅमोग्राफी केली. त्याच्यात कळालं की त्याच्यात छोट्या छोट्या गाठी आहेत 3-4 वेगळ्या ठिकाणी, आणि त्या गाठींचा आम्ही FNAC म्हणजे फाईन नीडल एस्पिरेशन सायटोलॉजी एक टेस्ट असते, सुई घालून थोडेसे सेल्स पेशी काढायचे, ते टेस्ट केली. त्याच्यात आम्हाला कळालं की त्याच्यात ब्रेस्ट कॅन्सर आहे. पुढे तीच सांगणार तुम्हाला की कसं काय झालं. 40व्या वर्षी आपण मॅमोग्राफी करावी असं कुठेतरी वाचलं होतं, कारण मी माझ्या आईला ब्रेस्ट कॅन्सरमुळे गमावलं होतं. त्यांचं लेट डिटेक्शन झालं होतं, त्यांना तो लंप खूप पुढे गेला होता आणि खूप जास्त मोठा होता, तर आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. हे कुठेतरी माझ्या डोक्यात राहून गेलं होतं. आणि न्यूट्रास्युटिकल्सचा अभ्यास करता करता ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्सवरती काही प्रोडक्ट बनवले होते. तर ह्या अभ्यासामुळे मला थोडीशी माहिती होती आणि जागृती होती की आपण 40 नंतर ह्या टेस्ट करायला पाहिजे. म्हणून मी स्वतःच हे प्रिस्क्राईब करून घेतलं गायनाकोलॉजिस्टकडनं. आणि जेव्हा त्याच्यात कळलं की आपल्या कोळ्याच्या जाळ्यासारखं त्या डॉट्स आहेत किंवा गाठी आहेत, तेव्हा मी ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर सुमित शाह यांच्याकडे ते रिपोर्ट्स घेऊन गेले. तेव्हा ते म्हणाले की FNAC करायला लागेल. FNAC केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आल्यानंतर पुढची ट्रीटमेंट काय करायची हे त्यांना विचारलं, आणि त्यांनी खूप व्यवस्थितपणे समजावून सांगितलं की काय काय करायला लागेल. त्याच्यामध्ये सर्जरी होती, किमोथेरपी होती आणि रेडिएशन. कॅन्सर हा शब्द असा आहे की आपल्याला घाबरवतो, पण मला माझ्यासाठी जगण्यासाठी एक उमेद होती, ती म्हणजे माझी 9.5 वर्षाची मुलगी आणि माझे पती, ज्यांचं माझ्याशिवाय पानही हलत नाही. आणि हे सगळ्यांच्याच घरात असू शकतं की स्त्री ही घराची मालकीण असते आणि तिच्यामुळे घर चालत असतं. आपण म्हणतो ना, होम मिनिस्टर असते. तर जेव्हा एखादी बाई एखाद्या आजाराला बळी पडते किंवा एखादा आजार होऊ शकतो, तेव्हा त्या घराचं सर्वस्व निघून जातं किंवा त्याची हताहत होते असं म्हणतो आपण. माझ्या घराचं असं होऊ नये म्हणून त्या अतिशय उमेदीने मी याला सामोरे गेले. आणि या सगळ्यांमध्ये मला अतिशय चांगले डॉक्टर्स मिळाले, त्यांची अतिशय चांगली साथ मिळाली, हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर जेव्हा सर्जरी झाली आणि ब्रेस्ट रिमूव्ह करावं लागलं, पण तेव्हा हेच माहीत होतं की आपल्याला जगायचं आहे आणि जगण्याची उमेद घेऊनच ह्या सगळ्या ट्रीटमेंट्सना सामोरे गेले. किमोथेरपी 8 होत्या. 8 किमोथेरपीमध्ये बरेच साईड इफेक्ट्स झाले, पण थोडं बहुत वाचलं असल्यामुळे की ग्रीन टी घेतला पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्या अंगात जे फ्री रॅडिकल्स तयार होतात औषधांमुळे, तर त्यांच्यावर मात करण्यासाठी प्रोटीनेशियस डाएट घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव मी माझ्या जगण्यात केला आणि जीवनक्रम थोडा बदलवला. म्हणजे योगा करायला लागले, थोडंसं स्वतःकडे जास्त लक्ष द्यायला लागले, जे कदाचित आपण करत नाही सगळ्याजणी. ते केल्यामुळे मला फार फायदा झाला या गोष्टींचा. आणि किमोथेरपीच्या बाबतीत मी एक सांगू इच्छिन की खूप फ्रस्ट्रेशन येतं, कधी कधी त्रास होतो, वाईट वाटतं की मीच का या गोष्टींवरती सामोरं जायचं. पण मला ह्या सगळ्यामध्ये माझ्या फॅमिलीची आणि माझ्या पतींची खूप चांगली साथ मिळाली. मी माझ्या एम्प्लॉयरला सांगितलं जेव्हा की मला ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे निदान झालेलं आहे, तर त्यांनी मला फार चांगली साथ दिली. त्यांनी सांगितलं की यू हॅव टू वर्क, तू काम करत राहिलं पाहिजे. मग मी किमोथेरपी घ्यायचे, नेक्स्ट डे मी आय यूज टू वर्क फ्रॉम होम, मी घरातनं काम करायचे आणि तिसऱ्या दिवशी मी चक्क ऑफिसला जायचे. आणि हे सगळं करत राहिले. आय केप्ट ऑन गोईंग. त्याच्यामुळे मला फार त्रास झाला नाही. रेडिएशनचं ते एक गंमत सांगते मी. माझं ऑफिस आहे विद्याविहारला आणि माझं होली स्पिरिटला रेडिएशन असायचं. तर मी सकाळी ऑफिसला जायचे, जेवायचे लंच नंतर, आणि लंच नंतर मी 3:30 वाजता रेडिएशन घ्यायला जायचे. असं महिन्याभरात ट्रीटमेंट कधी संपली मला कळलं पण नाही. तर आपण असं घाबरून जायचं नाही. मी महिलांना या माध्यमातून एकच सांगू इच्छिते की आपण आपल्या फॅमिलीकडे किंवा आपल्या संसाराकडे खूप लक्ष देतो, पण स्वतःकडे लक्ष देत नाही. तर यू हॅव टू लव्ह युअर सेल्फ. तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला शिका. जर आपण असू तरच आपला परिवार आहे. धन्यवाद. थँक्यू उज्ज्वला फॉर दोज व्हेरी नाईस वर्ड्स. आणि जर तुम्हाला पण स्वतःवर प्रेम आहे तर आजच तुम्ही ब्रेस्ट सेल्फ एक्झाम करा. आणि जर उज्ज्वलासारखी तुम्हाला काही गाठ वगैरे सापडलं तर मुळीच घाबरू नका, तुम्ही डॉक्टरांकडे जावा. जर तुम्हाला सर्जरी करावी लागली किंवा किमो किंवा रेडिएशन त्याच्याबद्दल तुम्हाला जर आणखी माहिती पाहिजे तर खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्या लिंक्सवर तुम्ही क्लिक करा. आणि हे व्हिडिओ जे आहे तुमच्या फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू सो मच. थँक्यू.